माणूस स्वप्न पाहतो, भविष्याची गुंफण करतो, पण नियतीच्या मनात काय असतं याचा सुगावा कोणालाच लागत नाही. महाराष्ट्रात सध्या रस्ते अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. ओव्हरटेकिंगचा मोह असो वा तांत्रिक बिघाड, रस्त्यांवरील हा रक्तपात अनेक सुखी कुटुंबांना उद्ध्वस्त करत आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना साताऱ्याच्या भूमीत घडली आहे, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. साताऱ्यातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग, जिथे अवघ्या 10 दिवसांपूर्वी सनई चौघड्यांचे सूर घुमत होते, तिथे आज फक्त आक्रोश उरलाय. पाटण तालुक्यातील सडा दाडोली येथील राजू झोरे वय 25 आणि राणी झोरे वय 23 या 9 दाम्पत्याच्या आयुष्याची स्वप्न या महामार्गावर विखुरली गेली आहे. लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते, हातावरची मेहंदी अजून उतरली नव्हती आणि डोळ्यात संसाराची नवी स्वप्न होती. घरगुती कामासाठी हे दोघेही आपल्या दुचाकीवरून निघालेले होते. एरफळे गावच्या हद्दीत नियतीने आपला फास आवळला. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीनं त्यांच्या दुचाकीला काळ बनवून धडक दिली. ती धडक इतकी भीषण होती की ज्या हातांनी काही दिवसांपूर्वी अक्षता झेललेल्या होत्या, तेच हात कायमचे शांत झालेले आहेत. राजू आणि राणी या दोघाही 9 दाम्पत्याचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय. ज्या घरात सणासुदीचा आणि आनंदाचा माहोल असायला हवा होता, तिथे आज दुःखाचा डोंगर कोसळलाय. पाटण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी झोरे कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. रस्त्यावरील 1 सेकंदाची घाई आणि एक चुकीचा ओव्हरटेकिंगचा निर्णय किती महागात पडू शकतो, याचंच हे जिवंत आणि तितकंसं वेदनादायी उदाहरण आहे.